नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक केंद्र सरकारची खूप अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव सरकारने जाहीर केलेला आहे। पण मित्रांनो, हा हमी भाव किती जाहीर केलेला आहे, केव्हापासून जाहीर केलेला आहे आणि याचे केव्हापासून हा हमी भाव लागू होणार आहे, आपण ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून जे कांदा उत्पादक शेतकरी होते त्यांना कांद्याला हमी भाव नसल्यामुळे त्यांना बाजारभावामध्ये म्हणजे अनमोल दराने त्यांना कांदा दिल्या जात होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा रोडवर फेकून दिला। बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या कांद्याचं ₹1 किलोना सुद्धा कांदा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं। पण आता शेतकऱ्यांना एक केंद्र सरकारने खूप महत्त्वाची आनंदाची बातमी दिलेली आहे की कांद्याला प्रति क्विंटल ₹1,580 निश्चित हा भाव जाहीर केलेला आहे। हा दर केव्हापासून लागू होणार आहे, तर हा दर आता 26 मे 2026 पासून लागू होणार आहे आणि हे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे। भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाच्या कॉस्टिंग सेलने या संदर्भातील कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे। आता नवी दिल्ली येथून 25 मे 2026 रोजी हे आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांना लवकरच ही आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। आता अनेक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करूनही अपेक्षित दर मिळत नव्हते। अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला मॅप दर कांदा उत्पादकासाठी काही प्रमाणात आधार देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे। ₹2,000 प्रति क्विंटल दर देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती। बऱ्याच शेतकऱ्यांनी आता या संघटनाही ज्या कांदा उत्पादक संघटना होत्या त्यांनी सुद्धा आता ₹2,000 प्रति क्विंटल आम्हाला हमी भाव द्यावा अशी मागणी केली होती व सरकारने कांद्याला हमी भाव तर द्यावाच, पण त्यासोबत अनुदान सुद्धा देण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली होती। पण त्या अनुषंगाने सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 1,580 म्हणजे ₹1,580 दर जाहीर केलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी खूप अत्यंत दिलासादायक अशी बातमी म्हणता येणार आहे।